नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक 12 रोजनिशी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला? याचं उत्तर आहे या प्रकारे। बालदिनाच्या निमित्ताने वैष्णवीच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली। विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली। दुसरा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली? याचं उत्तर आहे या प्रकारे। मुलांनी शिवारामध्ये गेल्यावर ज्वारीची कणसे, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, कपाशीची बोंडे ही पिके पाहिली। तसेच शिवारात मुलांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळझाडे पाहिली। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3 वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला? याचं उत्तर आहे या प्रकारे। सकाळपासूनच अनेक नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोन करून वैष्णवीला शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली। तेथील आईवडिलांपासून दूर राहणाऱ्या मुलांना खाऊचे वाटप केले। अशा प्रकारे वैष्णवीने आपला वाढदिवस साजरा केला। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 का ते लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले? याचं उत्तर आहे या प्रकारे। मला दिनांक 16 नोव्हेंबरचे पान सर्वात जास्त आवडले, कारण की वैष्णवीने आपला वाढदिवस मौज मजा करून साजरा केला नाही। तिने आपला वाढदिवस आदिवासी मुलांसोबत साजरा केला। यातून तिचे मानवतावादी मन दिसते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 वैष्णवीला गहिवरून आले, का ते लिहा। याचं उत्तर या प्रकारे। वाढदिवसानिमित्त वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली। तेथे ती स्वतःच्या आईवडिलांसोबत गेली होती। तिने आईवडिलांपासून दूर राहणाऱ्या मुलांना खाऊचे वाटप केले। आईवडिलांपासून दूर राहणाऱ्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले। अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 12 रोजनिशी या पाठाचा स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।